पिंजरा पिंजरा रे बाबा, तात्या आपले पाहुणे आहेत ना, आपण ते गेल्यावरच बोल. त्याला जायला सांग, कारण ह्या विषयावर मला तुझ्याशी आत्ताच्या आत्ता बोलायचं आहे. ठीक आहे मच्छिंद्र, मी बाहेर जाऊन बसतो. तुम्ही काय बोलायचं बोला आणि मला निर्णय कळवा. पण मच्छिंद्र, मी तुला एवढं सांगतो, हे लग्न होण्यातच सगळ्यांचं भलं आहे. हे लग्न होण्यातच सगळ्यांचं भलं आहे म्हणजे काय? हे लग्न झालं नाही तर कोणाचं वाईट होणार आहे? तुम्ही माझ्यापासून काय लपवताय का? नाही नाही बाबा, असं काही बी नाहीये. तू हुशार, सहनशील आणि पुढचा विचार करणारी वाटायचीस तुम्हाला, पण तू तर खूपच उथळपणे निर्णय घेते. असं का वाटतंय बाबा तुम्हाला? तुमचा विश्वास नाहीये माझ्यावर? विश्वासच ठेवला होता कितीतरी जास्त, आणि म्हणूनच तात्याने माझ्या समोर हा प्रस्ताव ठेवल्या ठेवल्या तुझ्या वतीने मी त्याला नकार सांगितला. मग माझ्या होकारावर बी विश्वास ठेवा ना बाबा. लग्नानंतर आमची राहण्याची काय सोय केली आहे? कारण तुमच्या घरात मी वीर मोर राहू शकणार नाही. खालच्या आळीत घर बांधायला सुरुवात पण केली. पण मी या गावात राहणार नाहीये. आम्हाला या गावातून नाही तर या तालुक्यातून बाहेर पाठवायचं. मला वीर पासून खूप खूप लांब जायचं. पण गजाचं काय, तो नाही राहू शकत ग. तो जरा हळवा आहे ना. हो ना तात्या, माझं काहीच बी दगडातच आहे. ते सोडा, तुम्ही हालचाल करणार आहात की नाही? मंजूर, एकदम मंजूर. मला माहिती तू हे सगळं करतेस ते सगळं ईरच्या भल्यासाठीच करतेस. तेव्हा तुम्ही दोघं कुठं राहताय हे ईरला कळणार नाही. तुमची लेक सुखासुखी आनंदाने गजाशी लग्न करत नाहीये. तिला तो गजा नवरा म्हणून पसंत नाहीये. महाझांबाज आहे तुमची लेक. हो, तिला वाटेल ते करून तात्याच्या घरात प्रवेश मिळवायचा आहे. तुमची ती लाडकी लेक गळ्यात मंगळसूत्र घालणार गजाच्या नावाचं आणि नजर मात्र ठेवणार वीरवर. म्हणजे काय? म्हणजे काय काय अजून किती उलगडून आणि समजावून सांगायच्या गोष्टी तुम्हाला? नाही, माझी आनंदी तशी नाहीये. तुमची आनंदी कशी आहे हे मला माहिती आहे. तिच्या आईच्या मृत्यूचं सूड घ्यायला तिने आपल्या घरात प्रवेश केलाय. माझ्या नारायणीला छळ छळ छळते आणि अशा प्रकारे माझ्यावर सूड उगवते ती पोरगी. तुमचा माझ्यावरचा राग मी समजू शकते, पण त्या रागापोटी माझ्या नारायणीचं नुकसान नका होऊ देऊ. हात जोडते, अजून एक अक्का जन्माला घालू नका. ललिता काकूंचा फोन आहे, तुझ्याशी बोलायचंय. तिच्याशी काय बोलायचंय? हॅलो, हा मिसेस तात्या बोलतोय. काय बोलायचंय तिच्याशी? नाही, आनंदीशी बोलावं वाटलं म्हणून फोन केलता. अहो, पण तुम्ही हॉस्पिटल मध्ये जाणार होता ना? मी तिथनच बोलतीय. अरे मिशीर, तुम्ही त्या ईरच्या बाजूला उभं राहून बोलताय. तुम्हाला काय अक्कल आहे का नाही? आनंदी आहे का तिकडं? तिला द्या ना फोन. गावच्या उठाठेवी करणं बंद करा. ईरच्या जवळ जाऊन बसा, तिकडं तुमची जास्त गरज आहे. ठेवा आता. होय, ठीक आहे. पाहिलंच, ईरचं डोकं फिरलेलंय. त्यामुळे तुझं गजाशी लग्न होणं हाच एकमेव त्यावर उपाय. मला तुझी मदत हवी. हा बोल ना. हे बघ, आत्ताच्या आत्ता जा आणि तात्यांचं नक्की काय चाललंय ते बघ. गजा, माझा तुझ्यावर विश्वास आहे. अरे तो तर आहेच रे, पण तुला आता एवढं अस्वस्थ व्हायला काय झालं? गजा, ते सगळं मी तुला सांगेन ना नंतर. पण आत्ताच्या आत्ता जा आणि तातडीने मला माहिती काढून दे की तात्यांचं नक्की चाललंय तरी काय. दादा, मी हात जोडतो, मला याच्यात नको ओढू. तुम्ही कोणी जर माझी मदत करणार नसाल तर मी माझा हा प्रश्न स्वतः सोडवू शकतो. अरे अरे तू दादा, काय करतोय? तू पडून राहा बघू. दादा. अरे अरे गजा, तो म्हणतोय तर कर ना ते. आई. तू शांत दादा राहा. दादा दादा, मी बघतो काही तात्यांकडनं माहिती निघते का. बघतो मी, होय. पण तू आता आराम कर. पिंजरा